हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. आजच्या लेक्चरमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी अंकगणितावर आधारित म्हणजे मॅथ्सवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. आणि ॲक्च्युअलमध्ये परीक्षेमध्ये ज्या स्वरूपाचे प्रश्न येणार आहेत ना, तसेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वेगवेगळ्या प्रकरणावरचे हे प्रश्न आहेत आणि निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रश्नांचा फायदा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि याच्या अगोदर भरपूर व्हिडिओ मी क्लर्कसाठी अपलोड केलेले आहेत. ते सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील? तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. त्याच पद्धतीने हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीजसुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. आणि न्यायालय भरती ई बुक सुद्धा उपलब्ध आहे. असे वेगवेगळे कोर्सेस विठ्ठल जोशी ॲपमध्ये आपले उपलब्ध आहेत. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आपल्याला? जर ए वजा बीचा 40% बरोबर ए अधिक बीचा 20% आहे तर बी हा एच्या किती टक्के आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आता हे कसं सोडवायचं माहिती आहे का? एकच मी पेननं छोटा करतो थोडा, म्हणजे ते लिहायला सोपं जाईल. आता हे सोडवण्याची पद्धत खूप सोपी आहे बरं का. काय करायचं माहिती आहे का? ए वजा बीचा 40% म्हणजे हे असं लिहायचं, ए वजा बी चा, गणितामध्ये चा या शब्दाचा अर्थ असतो गुणिले 40 बरोबर ए अधिक बी, परत इथं चा आहे या ठिकाणी म्हणजे गुणिले 20. आता तुम्ही म्हणाल 40% म्हणजे 40/100, 20% म्हणजे 20/100. मग मी इथं 40 आणि 20 असं का लिहिलं? तर दोन्ही बाजूला जर टक्के असतील तर छेदस्थानचा 100 लिहायची गरज नाही, कारण ते 100 कट होतात. त्यामुळे मी डायरेक्ट असं लिहिलेलं आहे. मग आता हे 20 गुणिले तिकडे आल्यानंतर भागिले होतील. हे ए वजा बी गुणिले पुढे गेल्यानंतर भागिले होईल. मग यालाच कसं लिहू शकतो आपण? तर 40/20 बरोबर ए अधिक बी छेद ए वजा बी. आता 20/20, 20 दोन्ही 40 म्हणजे ते किती आलं? 2/8 आलं की नाही? मग हे ए वजा बी इकडे आले तर गुणिले होतील. मग ते कसं होणार आहे माहिती आहे का? 2 कंसात ए वजा बी बरोबर, आता यात छेद एकच होता की नाही, म्हणून बरोबर ए अधिक बी. कारण कोणत्याही संख्येला जर 8 ने गुणलं तर 30 संख्या येत असते. मग आता हे जर आपण सोडवलं तर 2 ने सुरुवातीला ए ला गुणावं लागेल. मग 2 ने ए ला गुणलं तर 2a वजा 2 ने बी ला गुणलं तर 2b बरोबर ए अधिक बी असं होणार आहे. मग आता पुढं काय करायचंय माहिती आहे का? हे जे ए अधिक आहे की नाही, इकडे आल्यानंतर वजा होतील. आणि हे जे वजा 2b आहे की नाही, पुढे गेल्यानंतर अधिक होतील. मग ते असं होईल 2a अधिक ए बरोबर बी अधिक 2b. मग आता 2a अधिक ए किती होणार आहेत? सॉरी, हे अधिक आहे तर वजा आहे इथं, सॉरी. 2a मधून ए गेला तर राहिला ए आणि बरोबर हे किती होणार आहे? बी अधिक 2b म्हणजे 3b. मग आता हे बी गुणिले इकडे आल्यानंतर भागिले होतील. मग ए छेद बी बरोबर काय होणार आहे ते? ए छेद बी बरोबर काय होणार आहे? 3. आता 3लाच तुम्ही कसं लिहू शकता? 3/1 असं लिहू शकता. कारण कोणत्याही संख्येचा छेद काहीच नसेल तर त्याचा छेद किती असतो? 1 असतो. मग ए छेद बी बरोबर 3/1. याचाच अर्थ काय? तर ए ची किंमत 3 म्हणू शकतो आणि बी ची किंमत किती आहे? 1 आहे. आता आपल्याला विचारले काय? बी हा एच्या किती टक्के आहे? मग बी 1 आहे की नाही? मग 1 हे 3च्या किती टक्के आहेत? लक्षात आले का? ए हे 3च्या कसे आहेत? किती टक्के आहेत? म्हणजे गुणिले काय करायचं आपल्याला? 100 करायचे. मग ते काय येणार आहे? 100/3 येणार आहे. मग हे जर सोडवलं तर किती येते? ते 33.33% हे आपलं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? ए हे त्याचं उत्तर आहे. 33.33%. ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न होता, पण सोडवण्याची पद्धत मी तुम्हाला अतिशय सोपी सांगितलेली आहे. चला दुसरा प्रश्न पाहूयात आपण आता. दुसरा प्रश्न आहे पहा. सरासरी काढायची आपल्याला. आणि कशी काढायची सरासरी ते आपण पाहूयात आता. तर दुसरा प्रश्न असा आहे, 3चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 9चा वर्ग यांची सरासरी किती? आता 3चा वर्ग किती येतो? 9 अधिक 5चा वर्ग 25 अधिक 6चा वर्ग 33 अधिक 9चा वर्ग 81 छेद
म्हणजे सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे? 4 आहेत. मग आता यांची जर आपण बेरीज केली तर किती येणार आहे? 9 आणि 5 14, 14 आणि 6 20, 20 आणि 1 किती आलं? 21ला 1 हातचे आले 2. आता हे 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, म्हणजे किती आले ते 151/4 आले. मग हे जर आपण सोडवलं तर 4 येतं 4, 4 त्रिक 12, 15 मधून 12 गेले राहिले 3, 31 झाले. 4 7 28, 31 मधून 28 गेले राहिले 3, 30 झाले. 4 7 28, 30 मधून 28 गेले राहिले 2, 20 झाले. 4 5 20, म्हणजे 37.75 हे आपलं उत्तर आहे. बी हे त्याचं उत्तर आहे 37.75. चला तिसरा प्रश्न पाहूयात आपण आता. तिसरा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते. आपण थोडंसं हे म्हणजे आता तुम्हाला ना प्रश्न संपूर्ण व्यवस्थित दिसेल पहा. काय प्रश्न आहे आपल्याला? प्रश्न असा आहे की दशे 5% दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षे 8 महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती? आपल्याला विचारलेलं काय आहे? 2 वर्षे 8 महिन्याचं चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे. मग सुरुवातीला आपण 2 वर्षात म्हणजे 3 वर्षाचं काढूयात. मी तुम्हाला सोपी पद्धत सांगतो, म्हणजे फार अवघडात जायचं नाही. प्रश्न खूप ॲडव्हान्स लेवलचा आहे, पण सोडवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे, तर ती आपण आता पाहूयात. आता या ठिकाणी पहा, सुरुवातीला काय करूयात आपण माहिती आहे का, की 5% व्याजाचा दर आहे की नाही. मग पहिल्या वर्षी आपल्याला किती व्याज भेटणार आहे ते काढूयात. मग 16,000, काय म्हणत आहे मी? 16,000. या 16,000चे 5%, 5% म्हणजे काय? 5/100. हे 2 शून्य टटले, हे 2 शून्य टटले. 16 पंचे 80 आणि 80वर हे शून्य दिला तर ते आलं 800. म्हणजे पहिल्या वर्षीचं व्याज किती आलंय? 800. आता तुम्हाला चक्रवाढ व्याज माहिती आहे का? चक्रवाढ व्याज हे व्याजावर व्याज लावलं जातं. म्हणजे काय? पहिल्या वर्षी हे पहिलं वर्ष आहे. पहिल्या वर्षी तर 16,000चे 5% दराने 800 रुपये झालं व्याज. आता दुसऱ्या वर्षी हे 800 रुपये तर येणारच आहेत. 16,000चे 5% किती झाले? 800 रुपये ते तर येणारच आहेत. प्लस हे 800 रुपये, हे जे पहिल्या वर्षाचं 800 रुपये व्याज आहे की नाही, त्याच्यावर सुद्धा 5% व्याज लागणार आहे. मग 800चे 5% काढले तर किती येणार आहे? ते 800 गुणिले 5/100, मला वाटते 40 येते. 2 शून्य 2 शून्य टटले 8 पंचे 40. मग हे 40 याच्यामध्ये मिळवावं लागतील. म्हणजे दुसऱ्या वर्षीचा चक्रवाढ व्याज किती झालं माहिती आहे का? 840 रुपये झालं. तुमच्या लक्षात येते का? मी परत एकदा सांगतो की पहिल्या वर्षीचं म्हणजे 16,000 रुपयावर 5% दरानं पहिल्या वर्षीचं व्याज 800 रुपये आलं. दुसऱ्या वर्षी सुद्धा 16,000 रुपयावर 5% दरानं 800 रुपयेच आलं. पण चक्रवाढ व्याज हे व्याजावर व्याज लावलं जातं. मग हे जर 800 रुपये 16,000वर तर आलेलेच आहेत. म्हणजे 800 रुपयावर परत 5%नं किती व्याज येणार आहे? 40 रुपये, म्हणून ते झालं 840. आता तिसऱ्या वर्षी जर तुम्हाला काढायचं असेल तर तिसऱ्या वर्षीचं कसं येतं माहिती आहे का? तर तिसऱ्या वर्षीचं येणार आहे हे 16,000चे तर 800 येणारच आहेत. काय म्हणत आहे मी? हे जे 16,000 रुपये आहेत, या 16,000 रुपयाचं जे व्याज आहे ते 800 रुपये तर लागणारच आहे. प्लस हे जे 840 आहेत की नाही, हे 840चे सुद्धा 5% परत लागणार आहे. काय म्हणत आहे मी? 840चे सुद्धा 5% परत लागणार आहेत. ते कसे काढायचे ते आपण पाहूयात आता. तर हे 840चं 5% जर आपण काढलं तर 840 गुणिले 5/100. हा शून्य टटला. 5 1 5, 5 दोन्ही 10. 2 ने इथं 2 8, 2 दोन्ही 4, म्हणजे 42 आलं. म्हणजे हे तिसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज किती होणार आहे माहिती आहे का? ते होणार आहे 842. पण आता थोडंसं समजून घ्या. हे तिसऱ्या वर्षीचं. खूप सोपी पद्धत आहे बरं का ही. की पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज 800 रुपये आलं, दुसऱ्या वर्षी 840, तिसऱ्या वर्षी 842. पण आपल्याला हे 3 वर्ष पूर्ण दिलेले आहे का नाही? तिसऱ्या वर्षी फक्त 8 महिनेच दिलेले आहे की नाही? मग एका वर्षात किती महिने असतात? 12 महिने. मग 8 महिन्यालाच तुम्ही कसं लिहू शकता? 812. 812 म्हणजे 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12. मग तिसऱ्या वर्षाचं एकूण 842 रुपये जर असेल तर 8 महिन्याचं व्याज कसं येणार आहे माहिती आहे का? 842 गुणिले 2/3. मग 3 येतं 3. या ठिकाणी 3 दोन्ही 6. 8 मधून 6 गेले राहिले 2, 24 झाले. किती होणार आहे ते? 3 8 24. 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित. सॉरी, इथं आपलं तिसऱ्या वर्षीचं जे व्याज आहे ना ते घेण्यात मिस्टेक झाली. कशी मिस्टेक झाली? हे 840 दुसऱ्या वर्षाचं आलं होतं ना. मग या 840चे आपण म्हणजे हे तर
40चे किती टाळायचे आहेत आपल्याला? 5% टाळायचे होते. मग ते आलं 42. म्हणजे हे दुसऱ्या वर्षाचं 840 कॅरी फॉरवर्ड आहे तसं होतं आणि त्याचे 5% टाळले तर 42. मग ते 800 किती येणार आहे? 882 रुपये येणार आहे. मी 842 धरलं, ते 882 येणार आहे. तिसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज 882 येणार आहे. मग इथं आपल्याला काय करावं लागेल? हे 203 बरोबर होतं आपलं. फक्त इथं 882 गुणिले 203 करावं लागेल पहा. मग 3 येतं 3, या ठिकाणी 3 दोन्ही 6, राहिले म्हणजे 2 28 झाले. त्याच्यानंतर 3 म्हणजे 3 दोन्ही 6 28 झाले की नाही? 3 9 27, राहिला 8, किती झाले इथं? 12 झाले. 3 चौट 12. मग 294 गुणिले 2 केलं तर 4 दोन्ही 8, 9 दोन्ही 18, 8 हातचा आला 8, बे दोन्ही 4 आणि 1 5, म्हणजे 588 झालं. मग आता इथे पहा, पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज किती आलंय आपलं? हे पहिल्या वर्षीचं 800 रुपये आलेलं आहे. दुसऱ्या वर्षीचं किती आलेलं आहे? 840 आलेलं आहे. आणि तिसऱ्या वर्षीचं 840चे 5% 42 आले होते. मग ते 840 अधिक 42 म्हणजे 882 3 वर्षाचं आलं होतं. पण आपल्याला 3 वर्षाचं न घेता 8 महिन्याचं घ्यायचं होतं. मग ते 8 महिन्याचं आले 588. म्हणून इथं 588. आणि मग या सर्वांची बेरीज 8ला 8, 8 आणि 4 12शी 2 हातचा आला 1, 5 आणि 6, 8 आणि 8 16, 16 आणि 6 जर आपण केलं तर ते येते 22. म्हणजे किती उत्तर येणार आहे आपलं? 2228 हे आपलं उत्तर आहे. काय उत्तर आहे? 2228. मला वाटते डी मध्ये पण आहे आणि ए मध्ये पण आहे. इथं पर्याय सुटलेत. ए किंवा डी दोन्हीपैकी कुठल्या तरी एकाच्याला परीक्षेमध्ये रोल करायचं असतं, तर 2228 हे आपलं उत्तर आहे. आणि इथं काय मिस्टेक झाली होती माझी माहिती आहे का? की पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज 800 रुपये आले. दुसऱ्या वर्षीचं 800 वर किती टक्के? 5% म्हणजे ते 40. मग 800 अधिक 40 केलं तर 840 झालं. आणि तिसऱ्या वर्षी हे 840 वर 5% म्हणजे हे 840 अधिक 42 882. परंतु आपल्याला 8 महिन्याचंच काढायचं होतं. मग 8 महिने म्हणजेच 812 म्हणजे 203. मग 882 गुणिले 203 केलं तर 588 हे आपलं 8 महिन्याचं चक्रवाढ व्याज आलं. मग तिन्ही वर्षांची बेरीज 2228 येते. सोपं होतं की नाही? अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हे ई बुक उपलब्ध आहे आणि निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पिऊनचाही फॉर्म भरलेला असेल तर हायकोर्ट पिऊन टेशरी सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. चला पुढचा प्रश्न आता पाहूयात. चौथा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. चौथा प्रश्न आहे पहा. 2100 रुपये मुद्दलाचे दशादशे 7% दराने 3 वर्षांचे व्याज काढा. आता आपल्याला काय दिलेलं आहे की सरळ आहे पहा, म्हणजे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याज भागिले 100. मग आपल्याला व्याज काढायचं आहे की नाही? या ठिकाणी मुद्दल काय दिलेली आहे? 2100 रुपये दिलेली आहे. मग हे सरळ व्याज असल्यामुळं म्हणजे व्याज सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजाचा दर तो आहे 7 गुणिले मुदत भागिले 100. मग आता 0 टटला 0 टटला 0 टटला 0 टटला 7 21. मग 21 गुणिले 21 जर आपण केलं तर 21 चा वर्ग किती येतो? 441. आणि हेच आपलं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? डी हे त्याचं उत्तर आहे. 441 हे त्याचं उत्तर आहे. चला, म्हणजे सरळ व्याजचा फॉर्म्युला लक्षात ठेवा बरं का. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. एवढं लक्षात ठेवलं तर हे सोपं जाणार आहे तुम्हाला. आता पुढचा प्रश्न आहे 5 नंबरचा. 25%चे 25% अधिक 15%चे 15% बरोबर किती? आता 25% म्हणजे काय होतं ते माहिती आहे का? 25 हे 100. चे म्हणजे गुणिले, परत 25/100 झालेला आहे. अधिक 15% म्हणजे काय? 15/100. चे म्हणजे गुणिले 15/100. आता पुढे काय करायचं आपल्याला माहिती आहे का? 25चा वर्ग किती आहे? 625. 100 गुणिले 100 केलं तर किती येणार आहे? ते 10,000. अधिक 15चा वर्ग किती येणार आहे? तर 15चा वर्ग आहे 225.
आणि 100 गुणिले 100 केलं तर परत किती येणार आहे? 10,000. आता इथे पहा छेद समान झालाय की नाही. मग छेद समान असेल तर फक्त अंशस्थानी असलेल्या संख्यांची बेरीज करायची. म्हणजे 25 आणि 25 50 झाले. मग ते किती येणार आहे माहिती आहे का? 6 आणि 2 8 850 येणार आहे. 850 हे 10,000. आता इथं पहा 1 वर किती शून्य आहेत? 4. मग छेदस्थानी असलेल्या संख्येत 1 वर जेवढे शून्य आहेत तेवढे घरं या एकत्र स्थानाकडून सोडून अंशस्थानच्या संख्येमध्ये दशांश चिन्ह द्यायचं असतं. मग अंशस्थानी तर 3च घर आहेत. मग एक घर कसं तयार करणार आपण? तर त्याचं उत्तर येणार आहे 0.0850. हे तुमचं उत्तर आहे. काय उत्तर आहे? 0.0850. किती नंबरचं ऑप्शन आहे पाहिजे? बी हे त्याचं उत्तर आहे. 0.0850 हे तुमचं उत्तर आहे. चला 6वा प्रश्न पाहूयात आपण आता. 6वा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे पहा. 3.5 वजा 2 अधिक 1/2 अधिक 1/2. आता इथं 2 अधिक 1/2 अधिक 1/2 हे कंसामध्ये दिले. मग आतमधला कंस आधी सोडवा लागेल. म्हणजे हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट आपल्याला आधी सोडवा लागेल. मग तो पार्ट जर आपण सोडवला तर कसं होईल ते माहिती आहे का? 2 अधिक 1/2 हे जर सोडवलं तर 2 4. 4 अधिक 1 किती येते? 5. ते येणार आहे पहा 5/2. काय येणार आहे ते? 5/2. कसं सोडवलं परत सांगतो. या 2 गुणिले 2 यांचा गुणाकार करायचा. तो आला 4. आलेल्या गुणाकारामध्ये हा 1 मिळवायचा. 4 ने किती आलं? 5. मिळालेली संख्या अंशस्थानी लिहायची आणि हा जो छेद आहे की नाही 2 आहे तसा लिहायचा. समजलंय? मग ते किती आलेलं आहे? 2.1/2 म्हणजे किती आले? 5/2 आले. आता मग याला कसं लिहू शकतो आपण माहित आहे का? ही जी संख्या आहे त्याला असं लिहू शकतो 3.5 वजा 2 अधिक 1 छेद किती येणार आहे ते? 5/2. मग आता हे जर आपण सोडवलं 2 म्हणजे काय दिले आपल्याला? 2 अधिक 1/5/2. आता हे जर तुम्ही सोडवलं तर कसं होतं माहिती आहे का? आणि हे असं कंस बंद. हे असं वर गेलं ना तर ते असं होतं 1 गुणिले 2/5 होतं. काय होतं ते? 1 गुणिले 2/5 म्हणजेच 2/5 आलं ते. आणि 1 गुणिले 2 केलं तर 2 आणि छेदस्थानी 5 आहे तसं. म्हणजे याचं जे आहे ना 2 अधिक 1/5/2 याचं 1/5/2 ची किंमत आलेली आहे 2/5. याची किंमत किती आली? 2/5. मग 1 अधिक 2/5 डायरेक्ट लिहू शकतो की नाही आपण? मग यालाच पुन्हा कसं लिहिता येईल? 3.5 वजा 2 अधिक 2/5 बरोबर किती? असं ते लिहिता येतं. कारण 1/5/2 ची किंमत किती आलेली आहे? 2/5 आलेली आहे. मग आता इथे जर आपण विचार केला तर 2/5चं दशांश अपूर्णांकामध्ये जर रूपांतर करायचं ठरवलं तर या 5 ने 2 ला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह आलं म्हणजे 0 पॉईंट झालं. 20 झाले. या 2 चे किती झाले? 20. मग 5/20 म्हणजे ते किती आलेलं आहे माहिती आहे का? 3.5 वजा 2 अधिक 0.4 असा आलेला आहे. आता हा कंस तुम्ही डायरेक्ट काढून टाकला तरी चालतो. त्याने काही फरक पडणार नाही. मग आता किंवा तुम्ही असे कंसातली जर बेरीज कंसामध्ये आधी कंस सोडवला तर ते 2.4 येणार आहे. म्हणजे 3.5 वजा 2.4 येणार आहे. मग 3.5 मधून 2.4 गेले तर ते कसं सोडवायचं माहिती आहे? 3.5 वजा 2.4. 5 मधून 4 गेला राहिला 1. दशांश चिन्ह आहे तिथं द्या. 3 मधून 2 गेला राहिला 1. 1.1 हे तुमचं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? 1 नंबरचं उत्तर आहे. 1.1 हे तुमचं उत्तर आहे. जर तुम्हाला माझ्याकडून स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही पुस्तक घ्यायची असतील तर मला 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मेसेज करा. तुम्हाला ही दोन्ही पुस्तकं घरपोच मिळून जातील फक्त 450 रुपयामध्ये. आणि डेफिनेटली तुम्हाला गणितावर 20 प्रश्न येणार आहेत. क्लर्कसाठी बुद्धिमत्ता चाचणीवर 20 प्रश्न येणार आहेत. याची म्हणजे 40 प्रश्नांची परिपूर्ण तयारी या 2 पुस्तकांमधनं तुमची होऊन जाईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. 7 नंबरचा प्रश्न आपण आता पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा 7वा प्रश्न आता स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. प्रश्न असा आहे, पदावलीवरचा प्रश्न आहे.
0.48 भागिले 1.6 मग त्यालाच तुम्ही तसं लिहू शकता. तर 0.048 भागिले 1.6 अधिक 0.69 भागिले 2.3 गुणिले 1.5. मग आता हे जर आपल्याला सोडवायचं झालं तर हे कसं सोडवणार माहीत आहे का? की दशांश चिन्ह काढून टाकायचे. इथं म्हणजे दशांश अपूर्णांकांचा भागाकार करण्याची पद्धत अशी आहे की अंशस्थानी दशांश चिन्हानंतर जेवढे अंक असतील तेवढे शून्य छेदस्थानच्या संख्येत द्यायचे आणि छेदस्थानी दशांश चिन्हानंतर जेवढे अंक असतील तेवढे शून्य अंशस्थानच्या संख्येत द्यायचे. मग इथं दशांश चिन्हानंतर 3 घर आहेत की नाही, म्हणून छेदस्थानी किती द्यायचं आपल्याला? 3 शून्य द्यायचे आणि छेदस्थानी दशांश चिन्हानंतर 1 घर आहे, म्हणून अंशस्थानी 48च्या पुढे फक्त 1 शून्य द्या आणि छेदस्थानी मात्र 16च्या पुढे इथं 3 शून्य येणार आहेत. म्हणजे 480/16,000 असं ते आलेलं आहे. लक्षात आलंय? त्याच्या पुढे काय करायचं आपल्याला माहिती आहे का? त्याच्या पुढे आहे पहा, हे 0.69 हे 69 लिहा. छेदस्थानी 2.3 मध्ये दशांश चिन्हानंतर 1 घर आहे, म्हणून इथे 1 शून्य द्या. इथं छेदस्थानी 23 लिहा आणि अंशस्थानी दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत, म्हणून 23च्या पुढे 2 शून्य द्या. आणि आता याला आपल्याला काय करायचं आहे? संक्षिप्त रूप द्यायचं आहे. मग याला जर आपण संक्षिप्त रूप द्यायचं ठरवलं तर ते कसं होईल माहिती आहे का? हा शून्य कटला. त्याच्यानंतर 16 सोडून 16 म्हणजे अंशस्थानी 3 आलं, छेदस्थानी 100 आलं. म्हणजे 3/100 आलं. इथं हा शून्य कटला. 23/23 म्हणजे हे 10 झालं आणि 23/69 म्हणजे शिल्लक काय राहिलं आता माहिती आहे का? की अंशस्थानी 3 राहिलं होतं, म्हणजे 3/100 बरोबर आहे. 3/100 अधिक इथं गुणिले 1.5 आहे बरं, ते आपलं घ्यायचं राहिलं. बरं याच्या पुढे घेऊ आपण. 3/100 अधिक हे काय आलं होतं आपलं? 3/10 गुणिले 1.5 म्हणजेच ते किती आलंय? 15/10 आले. 1.5 म्हणजेच 15/10. 1.5 म्हणजेच 15/10 लक्षात ठेवा. मग आता इथं जर आपण गुणाकार केला तर 15/75 10 10 10 गुणिले 10 100 आले. मग हे कसं होणार आहे? 3/100 अधिक 15/45 45/100. मग कोणत्याही संख्येचा छेद समान असेल तर तो आहे तसा लिहायचा, त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही आणि अंशस्थानच्या संख्येची बेरीज करायची. मग 45 अधिक 3 केलं तर 48/100. मग आता या छेदस्थानी जर 10 100 1000 यासारख्या संख्या असतील तर 1च्या समोर जेवढे शून्य असतील ना तेवढे घर अंशस्थानच्या संख्येत एकत्र स्थानाकडून सोडून दशांश चिन्ह द्यायचे. मग इथे 1च्या समोर 2 शून्य आहेत, म्हणून 8 हे एकस्थानी आहेत. त्याच्या डावीकडे 2 घरं सोडून दशांश चिन्ह दिलं तर त्याचं उत्तर आलंय 0.48. किती नंबरचं ऑप्शन आहे आपलं? डी हे त्याचं उत्तर आहे 0.48. चला 8वा प्रश्न पाहूयात आपण आता. 8वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आणि प्रश्न आहे, काय प्रश्न आपल्याला दिलेला आहे की ए बरोबर h/3b, बी बरोबर h/2c, तर ए दशे बी दशे सी बरोबर किती? आता हे सोडवण्याची पद्धत कशी आहे माहिती आहे का? सुरुवातीला आपण ना याची किंमत काढू. ए बरोबर h/3b. आता हे बी जे आहेत हे गुणिले तिकडे आल्यावर काय होतील? भागिले. म्हणजेच h/b बरोबर 1/3 आले. मग ए ची किंमत 1 आली, बी ची किंमत किती आली? 3 आली. बरोबर आहे. मग तसंच सेम बी बरोबर 1/2c आहे की नाही? हे सी गुणिले मग इकडे आल्यावर काय होतील? भागिले. मग b/c बरोबर 1/2 आले. तर ए दशे बी दशे सी बरोबर किती? आता हे 1/3 आहे की नाही? यालाच तुम्ही कसं लिहू शकता माहिती आहे का? 1/3. 1/2 आहे की नाही? यालाच तुम्ही कसं लिहू शकता? 1/2. म्हणजे ए दशे बी बरोबर 1/3 आलं आणि बी दशे सी बरोबर 1/2 आलंय. आता हे कसं सोडवणार तुम्ही पुढे? ए दशे बी दशे सी कसं काढणार? तर 1/3 आणि हे 1/2. आता 1 गुणिले 1 करायचं. हे हे 1 आणि हे 1 यांचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 1 केलं तर 1 आलं. इथं दशे लिहायचं. आता 3 गुणिले 1 करायचं. 3 गुणिले 1 केलं तर 3 आलं. इथं दशे लिहायचं. आता हे 3 आणि हे 2 यांचा गुणाकार करायचा. 3 दोन्ही
6 म्हणजे ते उत्तर आलं 8.3.6. किती नंबरचं ऑप्शन आहे आपलं 8.3.6? ती हे त्याचं उत्तर आहे. ही मांडणी लक्षात ठेवा बरं का. 8.3 आणि 8.2 मी कसं लिहिलंय ते. तर 8.3.6 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. चला 9वा प्रश्न पाहूयात आपण आता. 9वा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय पहा. प्रश्न असा आहे, एका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्षे होते. त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी वय 1.5 ने वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? आता हे सोडवण्याची पद्धत काय माहिती आहे का? की वर्ग शिक्षकाचे वय बरोबर वर्ग शिक्षकासह सरासरी. काय म्हणत आहे मी? आता इथं सुरुवातीलाच सरासरी किती आहे? 14. पण वर्ग शिक्षकाचं वय मिळवलं तर सरासरी 1.5 ने वाढते. मग वर्ग शिक्षकासह सरासरी किती येते? 14 अधिक 1.5 केलं तर 14 आणि 1 15, 15.5 येणार आहे ते. मग आता फॉर्म्युला असा आहे की वर्ग शिक्षकाचे वय बरोबर वर्ग शिक्षकासह सरासरी ती आली 15.5 अधिक पुढं काय करायचं आहे? वाढ किती झालेली आहे? 1.5 ने झालेली आहे. गुणिले एकूण विद्यार्थी किती आहेत? 28 आहेत. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये आधी गुणाकार करावा लागेल. 1.5 गुणिले 28 केला आपण तर ते येते पहा 42 येते. मग 15.5 अधिक 1.5 गुणिले 28 करा ते 42 येते. वाटल्यास पहा इथं 8 ला 0 हातचे आले 4. 28 5चा 1 मिनिट 28 5चा 140 येतात बरं का. 140 ला 0 हातचे आले 14 आणि मग 28 28 आणि 14 42 म्हणजे 42.0 आलं. कारण एक घड सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल ना, म्हणजे 42 आले. ओके. मग आता यांची जर आपण बेरीज केली तर काय बेरीज येणार आहे? हे दशांश म्हणजे यांची बेरीज दशांश चिन्हानंतरचे 5 आहे तसे लिहा. 5 आणि 2 7, 4 आणि 5 म्हणजे 57.5 आले. म्हणजे हे उभ्या पद्धतीनं जर बेरीज तुम्हाला करून दिली तर अशी होईल पहा 42 अधिक 15.5. मग ते 5 आहे तसे दशांश चिन्ह आहे तसा 5 आणि 2 7, 4 आणि 5 57.5 किती आहे? डी हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की वर्ग शिक्षकाचं वय विचारले ना तर वाढलेल्या सरासरीचं म्हणजे वाढलेली सरासरी कितीनं म्हणजे वाढलेल्या काय म्हणायचं मी वर्ग शिक्षकासह सरासरी सुरुवातीची सरासरी 14 होती पण वर्ग शिक्षक मिळवल्यानंतर ती सरासरी होणार आहे 15.5 कारण 1.5 ने वाढली ना. अधिक वाढलेली सरासरी ती आहे 1.5 गुणिले एकूण विद्यार्थी असा तो फॉर्म्युला आहे. तर 57.5 वर्षे हे त्याचं उत्तर येते. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे पहा 10वा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे आणि प्रश्न असा आहे 240 चे 2.3 प्रमाण किती? आता 240 चे 2.3 आता हे काय करायचं माहिती आहे का? 2 ला आणि 3 ला एक्स लावायचं. मग 2x अधिक 3x बरोबर 240 डायरेक्ट या पद्धतीने लिहायचं. 2x अधिक 3x बरोबर किती येणार आहे ते 240. मग आता हे जर आपण सोडवलं म्हणजे x ची किंमत आपल्याला भेटून जाईल बरं का. कारण या दोन्ही संख्यांची जी बेरीज आहे ती 240 येत असते. मग 3 आणि 2 5, 5x बरोबर 240. 5 गुणिले 1 पुढे जाऊन भागिले होतील. x बरोबर 240 भागिले 5 जर आपण केलं तर 5 येतं 5. इथं 5 चोट किती येणार आहे? 5 चोट 20 येणार आहे. 5 चोट 20 राहिले 4 5 48 म्हणजे ते 48 आलं. मग पहिली संख्या 2x म्हणजेच 2 गुणिले 48. मग 48 दोन्ही किती आलं? 96. पहिली संख्या आपल्याला 96 भेटली. 96 एकाच ठिकाणी आहे तर 20 त्याचं उत्तर येईल. पहिली संख्या कोणती भेटली आपल्याला? 96 भेटलेली आहे. आता दुसरी जी संख्या आहे ती संख्या आपण पाहूयात. दुसरी संख्या कोणती आहे आता? दुसरी संख्या आहे 3x. मग 3x म्हणजेच 3 गुणिले 48 खरं म्हणजे करायची गरज नाही कारण पर्यायामध्ये पहिली संख्या 96 फक्त एकाच ठिकाणी येतं 20 तुमचं उत्तर येते. तरी 28 24 ला 4 हातचे आले 2 3 चोट 12 आणि 2 14 144. पहिली संख्या 96 आहे दुसरी संख्या 144 आहे. लक्षात आले सर्वांच्या. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या.
त्याचबरोबर न्यायालय भरती ई बुक सुद्धा उपलब्ध आहे आणि लिपिक आणि क्लर्कसाठी टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.